नमो बुद्धाय. मिगार माता या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण धनंजनी नावाच्या स्त्रीची तथागतांवर कशी भक्ती होती ते पाहणार आहोत. तथागतांचे पुष्कळ मित्र आणि चाहते होते. त्यात धनंजनी होती. ती एका भारद्वाज ब्राह्मणाची पत्नी होती. तिचा पती तथागतांचा तिरस्कार करीत असे, पण धनंजनी ही बुद्धांची भक्त होती. एकदा भगवान बुद्ध राजगृहाजवळील वेळूवनातील कलंदक निवास विहारात राहत होते. त्यावेळी एका भारद्वाज कुलातील ब्राह्मणाची धनंजनी नावाची पत्नी आपल्या पती समवेत राजगृहात राहत होती. तिचा पती तथागतांचा तीव्र विरोधक होता, पण धनंजनीची मात्र बुद्ध, धम्म आणि संघ यावर दृढ श्रद्धा होती. ह्या त्रिरत्नांची स्तुती करण्याचा तिचा प्रघात होता. जेव्हा जेव्हा ती असे स्तवन करू लागे तेव्हा तिचा पती कान झाकून घेत असे. एकदा त्याच्याकडे पुष्कळ ब्राह्मण भोजनास यावयाचे होते. तेव्हा त्याने तिला विनंती केली की दुसरे काय हवे ते कर, पण बुद्धांची स्तुती करून येणाऱ्या पाहुण्यांना दुखवू नकोस. असले वचन देण्यास धनंजनी तयार नव्हती. तेव्हा तो म्हणाला, खंजीराने केळाचे तुकडे जसे करतात तसे तुझे तुकडे करेन, अशी धमकी त्याने दिली. ती आत्मबलिदान करण्यास तयार झाली आणि तिने बुद्ध स्तवनाच्या 500 गाथा म्हणावयास प्रारंभ केला. त्या गाथा म्हणण्यास प्रारंभ करताच ब्राह्मणाने बिनशर्त पराजय मान्य केला. भोजनपात्रे आणि सोनेरी चमचे ठेवण्यात आले व अतिथी भोजनास बसले. अतिथींना भोजन वाढताना तिची प्रभावी भावना जागृत झाली आणि मध्येच वेळूवनाकडे तोंड करून तिने त्रिरत्न स्तवन म्हटले. अपमानित अतिथी पानावरून उठले आणि एका नास्तिकेच्या उपस्थितीने अपवित्र झालेले अन्न थुकून टाकून ते चालते झाले. मेजवानीचा बेरंग झाल्यामुळे ब्राह्मणीची खरडपट्टी काढली. आपल्या पतीला भोजन वाढताना तिने त्रिरत्नाचे स्तवन केले. बुद्धांना वंदन असो, धम्माला वंदन असो, संघाला वंदन असो, असे स्तवन तिने केले. त्यामुळे ब्राह्मणाला फारच राग आला व तो म्हणाला, चांडाळणी, प्रत्येक वेळी त्या बोडख्या बैराग्याड्याची स्तुती गात असतेस. थांब चांडाळणी, तुझ्या त्या गुरुला जाऊन चांगला धडा शिकवतो. तेव्हा धनंजनी म्हणाली, हे ब्राह्मणा, सदेव, सागर, सब्रह्म अशा ह्या लोकात त्या अर्हंत सम्यक संबुद्ध तथागतांना अशा तऱ्हेने बोलू शकेल असा कोणी श्रमण ब्राह्मण, देव अथवा पुरुष असेल असे मला वाटत नाही. तरीसुद्धा हे ब्राह्मणा, तू त्यांच्याकडे जा, म्हणजे तुला समजेलच. तेव्हा तो संतापलेला व अप्रसन्न झालेला ब्राह्मण तथागतांचा शोध घेण्यास निघाला. त्यांच्या समोर आल्यावर त्याने मित्रत्वाने व विनयशीलतेने त्यांना अभिवादन केले व एका बाजूस बसला. अशा रीतीने बसल्यावर त्याने तथागतांना पुढील प्रश्न विचारले. सुखी जीवनासाठी कशाची हत्या करावी? अधिक रडावे लागू नये म्हणून कशाची हिंसा करावी? गौतमा, असे काय आहे की ज्याच्या हत्येचे तू सर्वात अधिक समर्थन करतोस? तथागतांनी उत्तर दिले, सुखप्रद जीवनासाठी क्रोधाची हत्या केली पाहिजे. अधिक रडावे लागू नये यासाठी क्रोधाची हिंसा केली पाहिजे. हे ब्राह्मणा, ज्याचे मूळ विषारी आहे, ज्याची परिणती संतापात आहे आणि ज्यात प्राणघातकी माधुरी आहे, अशा क्रोधाची. श्रेष्ठ जनांनी अशा प्रकारच्या हिंसेची प्रशंसा केली आहे. भविष्यकाळात अधिक शोक करावा लागू नये म्हणून त्या क्रोधाची तू हिंसा कर. तथागतांच्या ह्या उत्तराचे महत्त्व जाणून तो भारद्वाज ब्राह्मण बोलला, तथागता, खरोखर अद्भुत. जशी पडलेली वस्तू कोणी उभी करावी किंवा जे प्रचंड आहे ते प्रकट करावे अथवा मार्गभ्रष्टाला योग्य मार्ग दाखवावा किंवा ज्यांना नेत्र आहेत त्यांना बाह्य वस्तू दिसाव्यात म्हणून अंधारात दीप प्रज्वलित करावा, तसा नाना प्रकाराने बुद्धाने आपला सद्धर्म मला सांगितला आहे. तथागता, मी बुद्ध, धम्म, संघ यांचा आश्रय स्वीकारतो.
मी गृहस्थाश्रमाचा त्याग करून प्रव्रजित होण्याची इच्छा व्यक्त करतो. अशा प्रकारे धनंजनीच केवळ बुद्धांची भक्त राहिली नाही, तिने आपल्या पतीलाही बुद्धांचा भक्त बनविले. तर कशी वाटली ही माहिती? ही माहिती आवडली असल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.